काय झालं? बाने मला 12वीची परीक्षा पण देऊ दिली नाही. जाऊ दे, उद्या माझा रिझल्ट आहे. जेव्हा मला चांगले टक्के पडून मी शहरात जाईन ना शिकायला, तेव्हा कळेन. 4 व्हीलर बिरव्हीलर घेऊन आलो ना, तेव्हा कळेन ह्यांनी कुणाला शिकू दिलं नाहीत. जाऊ दे, चल. गाय पाणी पाजायचं. गाडी ठोकलास ती ना माझी. स्वप्न पण बघू देत नाहीत नीट. अजून एक आलंय. पॅन्ट नाहीये का? नाही तिथंच बघ. ही तर धुतली नाहीये. कुठे चाललाय गाय गाय? चाललोय, निकाल आहे आज. रमे, अरे झालं का? आलो आलो. चल की निकाले, उशीर झालाय. निकाल आहे ना रे रम्या? हा. रमे, किती पडतील राव आपल्याला? चल नापास तर नाही ना होणार. मॅडम आहेत का रे मध्ये? गर्दी वाटते वेगवेगळी. सगळे पास होते. पलीकडं छान मार्क्स काढले 12वी. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. छान मार्क्स मिळाले 12वी. थँक्यू मॅम. हो. कुंजा. काय रे गणू, कधी आला शहरातून? आता झालंय. अरे आज रिझल्ट होता तुझा. काय झालं? मला 70, याला 85. अरे वा, चांगलं. चला की. यो बघ माझा भाऊ शहरामध्ये राहतो, 40% पडले होते तरी चांगला जॉब आहे याला. अरे शहरात आहे ना, शहर पोरांना जास्त स्कोप आहे. अरे कुंजा, आपण पण शहरात जाऊ शिकायला. चालते की जाऊ. मी पण घरी विचारतो. आई, तेवढं बाळाला विचार की. तुझं तूच विचार. मला शहरात जायचं शिकायला. कुंजन पण माझ्यासोबत आहे. अरे शहरात जाऊन तू काय शिकून काय साहेब होणार आहेस का? आता नोकऱ्याने तरी आहेत कुठं? हा, आणि आपली जमीन भरपूर आहे की. आता माझे हातपाय थकलेले आहेत, तर जमीन कोण करणार? तुझ्या बी आता बहिणीचे लग्न करायचे, म्हणजे सगळं तुलाच बघायचंय. माझंही लग्न करा. मलाही शिकून दिलं नाही, त्याला पण शिकून देऊ नका. तर तुम्ही असंच म्हणला होता मला. काय करतेस शिकून? पुढे जाऊन घरच सांभाळायचंय. नेहमी असंच करतो. बघा बा, तो चाललाय, त्याला तरी जाऊन द्या ना. आई, मला शहरात शिकायला जायचं आहे. बाला विचार. तू विचार की मला. बरं विचारते. अहो पोरग बघा काय म्हणताय. काय रे कुंजा, काय म्हणतोस? मी शहरात जावं म्हणतोय शिकायला. अरे वा, मी बी हेच म्हणतो. नाहीतर काय राहिले या गावात? जा आपला, जा पुण्याला जाऊन शिक. ठीक आहे, मग मी निघतो उद्या. चालतंय, सकाळच्याच गाडीने जा. हो.
पण शहरात जायचं होतं. अरे पण आपल्या दादाने पण ग्रॅज्युएट केलं, पण काय करतोय तू आता? मला ते नाही ना करायचं, मला शहरात शिकायला जायचं ना. जाऊ दे, चल जेवायला. तू जेवायच्या ताटावरून उठून आलाय, चल. दाद्या, चल जेवायला. आलो जाओ तुम्ही पुढे. आबा येऊ का? कुठं चाललायस? शहराला चाललोय. शहरात जाऊन काय करणार आहेस? काम धंदा बघावं म्हणतोय. काम धंदा? ते रमे कुठे? रम्य काय करणार आहे? गती गतीने बसलाय. अरे रमे रमे काय रमे, काय झालं? मला पण यायचं होतं शहरात, अरे पण तुझ्या घरचे तर असे. पण मला यायचंय. जाऊ दे, मी जातो, मला उशीर होतोय. आबा मला पण शहरात जायचं शिकायला. उठतोय का भाडे? आता बघ आता. काकू रमे कुठे? शेतात गेलाय. तू कधी आलाय? काय आत्ताच आलोय. तू त्याला बदललेला दिसतोय. आलो रमेला भेटून होतो. हा. रमे, रमे. कुंजा, अरे हा काय अवतार केलाय तू? अजून पण वेळ गेली नाहीये. तू चल माझ्या सोबत, मी तुला काम देतो. अरे शहरात तुझ्यासारख्या मुलांची गरज आहे रे. आता तरी ऐक माझं, चल. नाही रे कुंजा, ह्यांनी माझं लग्न लावून दिले. मला पण शिकायचं होतं. बा तर तिथं मरणाच्या दारात उभा आहे. ह्यांनी माझ्या नाकात व्यसन घातलं, म्हणाल तसं काम करून घेतले. मला पण शिकायचं होतं, मला पण शहरात यायचं होतं. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. चल, हे बघ मी नवीन गाडी घेतली. माझी पण इच्छा होती गाडी घ्यायची. आई बाबाला गावभर फिरवायची होती. नवीन गाडीत मला पण फिरायचं होतं. अरे 9 लाखाची आहे रमे. मला काम आहेत कुंजा, तू जा. झालं तुझ्या मनासारखं? त्या कुंजाला माझ्यापेक्षा कमी टक्के पडले तरी तो शहरात गेला. मला पण शहरात जायचं होतं, मला पण हे गाव सोडून शहरात जायचं होतं. मला चांगलं शिकायचं होतं. काय काहींचे आई वडील असतात, आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी जीव पण अर्पण करतात, आणि काहींचे काहीच करत नाहीत. मला माहिती रे, माझे आई वडील गरीब होते, पण ह्यांनी एकदा तरी विचारायचं होतं की तुला काय बनायचंय मोठ्यापणी, काय व्हायचंय, तुझे स्वप्न काय आहेत. वंश पाहिजे. कशाला वंश पाहिजे? मुलगा वयात आला की लगेच तुम्ही त्याला कामाचे ओझे देता. माझ्यात नशिबातलेलं आहे का? हे देवा, कुणाचे आई वडील वाईट नसतात रे. घरातला एक माणूस चुकतो, पण सगळ्यांना भोगायला लागतो. मला जगण्यात
झाडाला लटकलाय. कसं काय? रडू नका काकू. अहो मी सांगतो, रम्या माझ्यापेक्षा खूप हुशार होता आणि अशा हुशार मुलांची शहरात खूप गरज आहे. पण त्याची अडचण कुणी समजून घेतली नाही आणि विचारलं सुद्धा नाही की त्याला काय करायचंय पुढं. तुम्ही फक्त सुरुवातीला काम आणि पैसा पाहिला. यामुळेच अशा आई वडिलांमुळेच काही मुलं आत्महत्या करतात. माझ्या आई वडिलांनी आज मला साथ दिली, त्यामुळे मी काहीतरी बनू शकलो. पण तुम्ही तरी आता मात्र असं करू नका. रम्याच्या मुलाला तरी किमान शिक्षण करू द्या आणि पहिलं त्याला या गावातून बाहेर काढा. चला येतो मी. माझंच चुकलं, मी पण रम्याला नाही समजून घेतलं. नियती जगण्याचे माझ्या केलेस हाल तू. मन गुंतवले मी या मोह मायेत. जगलो सदैव स्वराचाराच्या छायेत. केले मन उदास अन जगणे बकाल तू. नियती जगण्याचे माझ्या केलेस हाल तू. शरीराच्या माझा झाला भकास वाडा. गुरफटून ओढला मग मी पणाचा गाडा. आज आहेस तशीच होतीस का काल तू. नियती जगण्याचे माझ्या केलेस हाल तू. नियती जगण्याचे माझ्या केलेस हाल तू.